नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. भारताच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी ऐतिहासिक विजय जर कुठला असेल तर तो हा पश्चिम बंगालचा विजय होता. आणि तो इतका महत्त्वाचा होता, तो फक्त भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा नव्हता. मी पुढे सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला व्हिडिओमध्ये, की फक्त भारतीय जनता पार्टीच्या हातात पश्चिम बंगाल यावं म्हणून ते महत्त्वाचं होतं असं अजिबात नाही. पण नक्की त्याचा फायदा काय? का नक्की पश्चिम बंगाल हवं होतं? एकच महत्त्वाचं कारण आहे. असे अनेक अनेक कारण आहेत, पण हे एक महत्त्वाचं कारण आहे, जे कारण भारतीय जनता पार्टीच्या विजयाला किंवा लोकांनी दिलेल्या पाठिंब्याला एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. भारतीय जनता पार्टीने जो काही प्लॅन आखला पश्चिम बंगाल हातात घेण्यासाठी तो अप्रतिम होता, तो धक्कादायक होता आणि तो निर्भीडपणाचा होता. अमित शहा स्वतः 15 ते 20 दिवस त्या क्षेत्रामध्ये होते. भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते सगळे पश्चिम बंगालमध्ये उतरलेत, कारण ममता बॅनर्जींची ताकद संपवायची असेल तर मग काहीतरी खेळी करावी लागेल. त्यासाठी काय बोलतो आपण ना, की शत्रूच्या पुढे एक शत्रू उभा करायचा, त्या प्रकारे भारतीय जनता पार्टीनं तो सगळा प्रकार केला आणि तो दाखवला करून. ते हुमायूं कबीर वगैरे ही सगळी लोक जे आहेत तिथली पश्चिम बंगालमधली, ज्यांना बाबरी मशीद बांधणं आणि या सगळ्या गोष्टी स्टंट आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते तुम्ही सगळं पाहिलं असेल. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर एक मोठी हिंदू लोकांची सभा झाली, आपल्या संपूर्ण हिंदू समाजाची एक मोठी सभा झाली. तो तुम्ही व्हिडिओज आणि ते फोटोज सगळे पाहिले असतील आणि त्यातून खरं नेरेटिव्ह सुरू झालं. मग पश्चिम बंगालच्या इलेक्शनची जी काही वाटचाल होती ती तिथून सुरू झाली. पण हे करणं फार महत्त्वाचं होतं. जर तिथल्या बंगालमधल्या जो काही डाव्यांचा मत आहे किंवा डाव्यांचं जे वोटिंग आहे ते वोटिंग जर विस्तारायचं असेल, त्याला जर 2 भागामध्ये विभागायचं असेल तर मग ते टप्प्याटप्प्यांमध्ये विभागलं पाहिजे. या गोष्टींसाठी म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी किंवा संपूर्ण भारतीय जनता पार्टीने चांगला आपल्याला एक जोर लावलेला दिसतोय आणि त्यातून हे सगळं रिझल्ट आणि या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. स्वतः ममता बॅनर्जी हरलेत शुवेंदू अधिकारींच्या विरोधात. स्वतः ममता बॅनर्जी 15,000 मतांनी हरलेत भवानीनगरमधून. ही गोष्ट साधी नाहीये. आणि अनेक जण म्हणतील ना, की हे ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टी केल्या ना. नाही, अजिबात नाही. तुम्ही बोलूच नका, ईव्हीएम आणि वगैरे या सगळ्या गोष्टींकडे येऊच नका. काही ईव्हीएम आतापर्यंत कुठे हॅक झाला नाही, काय झालं नाही. पण तिथल्या पश्चिम बंगालमधल्या लोकांना जे हवं होतं, तो जो चेंज हवा होता, त्यांचं जे मनपरिवर्तन करायचं होतं, ते भारतीय जनता पार्टीनं अगदी 100% नाही 1000% करून दाखवलं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा हा परिणाम आता आपल्याला रिझल्टमध्ये दिसला. आसाममध्ये जर भारतीय जनता पार्टी येणारच होती, तिथे हेमंत बिस्वा यांनी जे काही काम केलं या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे तिथं तर नो डाऊट मला तर तिथं काही विषयच येत नव्हता. तामिळनाडूमध्ये एक सत्तापालट झाली, स्टॅलिन वगैरे यांना उलथवून टाकलं. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, जो त्या स्टॅलिनने सनातन धर्माचा अपमान आणि या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि ते जे काही बरडत होते ना सगळे बाप बेटे दोघेही, त्या सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या आणि मग त्यांनी काय करायचं ते करून दाखवलं. आता तिथे एक पर्याय म्हणून, एक नवीन चेहरा म्हणून विजय थलेपती आले, निश्चित आले. आणि बीजेपीला कसं आहे माहिती आहे का, आपली सत्ता येणार तर नाहीये किंवा आपण तर तिथपर्यंत पोहोचणार नाही, पण निदान जो विरोधक आहे किंवा जो आपला शत्रू आहे त्याला तरी कुठेतरी दाबता येईल. मग भले दुसरा का उभा राहीना, अशा पद्धतीचं ते राजकारण तिथं झालं. आणि राहिला प्रश्न केरळचा, काँग्रेस वगैरे सत्तेत येणं हा देखील एक मास्टर स्ट्रोक आहे, एक मास्टर प्लॅन, एवढं लक्षात ठेवा. कारण जिथं भारतीय जनता पार्टी येऊ शकत नव्हती तिथं तिथल्या स्थानिक प्रस्थापितांना हटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. आणि तिथे एक नवीन चेहरे आणून ठेवण्याचं किंवा नवीन सत्ता आणून ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि त्याच्यामुळे तिथेही ते यशस्वी झालेत असं म्हणायला खरंच काही हरकत नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित त्या खालच्या राज्यांचा जर राजकारणाचा एक आलेख पाहाल तर तुम्हाला समजेल की तिथली जी जनता आहे ती जनता कुठे ना कुठेतरी एकाच प्रस्थापितांवरती किंवा एकाच तिथल्या स्थानिक पक्षांवरती जो काही विश्वास ठेवत होती सतत तो कुठेतरी मोडलाय. त्यांना कुठेतरी बदलाची भूमिका निर्माण करून दिली आहे. त्याच्यामुळे तिकडचंही राजकारण येणाऱ्या काळामध्ये फिरू शकतं असं आपण खरंच काही नाकारू शकत नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता घेता येत नाही, त्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता घेतली आहे. आणि त्याचं कारण तिथली जनता आहे, ना की भारतीय जनता पार्टी. आतापर्यंत ममता बॅनर्जींना कंटाळलेली जनता आणि हुकुमशाहीकडे जाणारी ही ममता बॅनर्जी, तिला अशी काही धूळ चारले तिथल्या लोकांनी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या प्रकारे पश्चिम बंगालचं राजकारण आहे ना, पश्चिम बंगालचं राजकारण एका बाजूला आणि संपूर्ण देशातल्या बाकीच्या राज्यांचं राजकारण एका बाजूला, ते जर व्यवस्थित पाहिलं तर हुकुमशाहीच ममता बॅनर्जीने इतक्या वर्षांमध्ये त्या पश्चिम बंगालमध्ये केली होती. आणि तिथले स्थानिक ते स्वतः सांगतात, म्हणून हा घडलेला बदल आहे. म्हणजे अचानकपणे बीजेपीला एवढे सीट्स मिळतात तिथल्या, सोपी गोष्ट नाही 200च्या पुढचा आकडा गाठणं. स्वतः तिथल्या ममता बॅनर्जी प्रस्थापित आहेत, ज्यांनी इतकी वर्ष राज्य केलंय मुख्यमंत्री बनवून, त्यांना हरवणं मी म्हणतोय, ते जिंकणं सोडूनच द्या, त्यांना स्वतःला पराभूत करून टाकलंय.
त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट किती महत्त्वाची होती, तिथल्या लोकांना तो बदल का हवा होता. आता येऊया मूळ विषयाकडे. तुम्ही जर पश्चिम बंगालची व्यवस्थित जर आखणी पाहिलीत किंवा तो राज्य किंवा ते राज्य पाहिलं, बांगलादेशला अगदी सटकून आहे, अत्यंत जवळ आहे. आता तुम्ही जे म्हणता ना किंवा आपण जे म्हणतो ना की आपल्या देशामध्ये रोहिंग्या आले, बांगलादेशी आले, रोहिंग्या आले, बांगलादेशी आले, आले कुठून? ते या पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालचा जो मुर्शिदाबादचा एरिया आहे किंवा ती जी एक बॉर्डर आहे बांगलादेशला लागून, जिथून हे इमिग्रेशन किंवा मायग्रेशन वगैरे जे काही होतं ते का होतंय? कारण त्या भागामध्ये तिथल्या आजही आपल्या जवानांची जी काही लाईन असते, आपली लाईन ऑफ कंट्रोल आहे देशाची, ती नाहीये. का नाहीये? कारण राज्य सरकार, एक गोष्ट लक्षात घ्या, आपली इंडियन आर्मी किंवा तुमची जी बॉर्डर्स वगैरे असतात ते सगळं केंद्राकडे असतं, गृहमंत्री पाहतात किंवा संपूर्ण सगळं वरचं शासन पाहतं. पण जमीन देण्याचं काम हे राज्य शासनाचं असतं आणि राज्य शासनाने त्या ममता बॅनर्जी आज तागायत त्या मुर्शिदाबादचा तो काही पट्टा आहे, हे स्वतः गृहमंत्री अमित शहानी सांगितलंय, ती जागा आम्हाला दिली जात नाहीये. आज तागायत आम्ही मागून मागून थकतोय. ती का दिली जात नाहीये? कारण बांगलादेशमधून येणारं जे काही इकडं लोक आहेत ती त्या मार्गातून येत आहेत. तुम्ही पाहिलं असेल, आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिला असतील, आपल्या जवानांवरती दगडफेक केली जाते, लाठीचार्ज केला जातो, काय काय केलं जातं, एवढ्या ह्याच्यापर्यंत ही सगळी लोक जातात आणि इथून मग ही सगळी लोक येतात आणि मग अख्ख्या देशभरामध्ये या वाळवी सगळी पसरली जाते. तुमच्या मुंबईमध्ये तुम्ही म्हणताना बांगलादेशी रोहिंग्या, अरे आले कुठून? हे इथून आले. ही ममता दिदी जाणं हे फक्त भारतीय जनता पार्टीसाठी नका धरू, हे संपूर्ण देशासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. ते भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ नये तर न येऊ, पण ममता बॅनर्जी जाणं हे देशासाठी अत्यंत महत्वाचं होती. इतकी बाई घातक होती, ती इतकी घातक होती. विचार करा ना, जर बांगलादेशमध्ये जर हिंदू मारला जात असेल, त्याची कत्तल केली जात असेल, तिथला हिंदू इकडे येऊ शकत नाही, पण तिथले जे घाणेरडी लोक आहेत, तिथले जे बांगलादेशी आहेत, तिथले रोहिंग्या म्हणजे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या, जे म्यानमारमधून येत आहेत, बांगलादेशमध्ये येत आहेत आणि बांगलादेश मार्गे ते देशात आपल्या घुसत आहेत, एवढी मोठी गोष्ट. किंवा बांगलादेश किंवा ते मुर्शिदाबाद मधून येणारी जी काही अवैध आपल्या चलनातल्या नोटा असतील किंवा ड्रग्ज असतील, जे त्या मार्गे सगळ्यात जास्त देशामध्ये घुसत आहेत, किंवा जे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये येणं फार महत्त्वाचं होतं आणि तेच घडलं. आज ती जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ती जर होऊ शकत नसेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे देशाला सुरक्षित ठेवताय मला सांगा बघू जरा. कोणत्या प्रकारे? आज देश पाकिस्तान सोबत तिकडे मोठी बॉर्डर आहे, तिथं काही युद्ध झालं तर आपण लढू शकतो, पण आज इथं काय अंतर्गत देशाला जे काही पोखरलं जातंय, जे काही बर्बाद केलं जातंय या पश्चिम बंगालच्या माध्यमातून, इतकी वर्ष केंद्र सरकार आणि त्या पश्चिम बंगालमध्ये जो काही वाद सुरू आणि या सगळ्या गोष्टींवरून आहे, त्या ममता बॅनर्जीने वोट बँक तयार करून ठेवली होती. हे आपले काही घाणेरडे विरोधक सांगतायत की 97 लाख वोटर्स हे नरेंद्र मोदींनी हटवले म्हणून बीजेपी जिंकली. ते 97 लाख वोटर कोण होते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का ते कोण होते? जरा व्यवस्थित विचार करा त्याचा. आज आपल्या देशामध्ये असे कितीतरी वोटर्स आहेत जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, कितीतरी लाखो वोटर्स आहेत आणि हे या डाव्यांना, हे या विरोधकांना पाहिजेत, कारण ती त्यांची वोट बँक आहे. तर पश्चिम बंगालमध्ये नुसता सुळसुळाट करून ठेवला होता. अख्ख्या देशभरामध्ये ही सगळी लोक पेरली जायची. एकदा बंगालमध्ये, एकदा देशामध्ये आल्यानंतर तिथं आधार कार्ड काढण्यासाठी कार्यालय उभी केली होती त्या बॉर्डरवरती, त्या मुर्शिदाबाद जरा सर्च करा आणि बघा काय तिथं नक्की किती घाणेरडी व्यवस्था आणि किती घाणेरडी सगळ्या गोष्टी आहेत तिथं. आणि मग तिथं ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि सगळ्या गोष्टी काढायच्या आणि पाहिजे त्या राज्यांमध्ये ही सगळी लोक पोहोचवली जायची. याच्या मागे संघटना काम करतात, याच्या मागे एक विशिष्ट काही संघटना आहेत. तुम्ही जर कधी विचार केला असेल, ती केरळाची संघटना होती ना कुठली, अमित शहानी बॅन केली, तुम्हाला माहिती असेल, मला आता नाव आठवत नाही, मी तुम्हाला नाव देतो. हे ती संघटना काम काय करायची हो, की लोक त्यांच्यामध्ये यायची कुठून तुम्हाला माहिती आहे? हीच ती लोक इथूनच यायची आणि मग देशामध्ये हा सगळा हाकार उडवायचे आणि मग इथं प्लॅन करायचे, मग बॉम्ब बनवा, मग कुठे काय करा, मग ISIC यांचे संबंध, ही सगळी लोक हीच या मार्गे येणारी. म्हणून पश्चिम बंगाल हातामध्ये येणं फार महत्वाचं होतं आणि ते झालं. फक्त अपेक्षा एक एवढी अपेक्षा आहे की आता हे बंद करावं. तिथली जे काही घुसलेत कोणी, त्यांना ठोकून काढावीत जागच्या जागी. जसे बांगलादेशमध्ये आपले हिंदू मारले जात आहेत ना, यांना देखील जागच्या जागी जाळून ठोकून काढलं पाहिजे. ही अमित शहांना माझी विनंती आहे. आणि ते पश्चिम बंगाल साफ करा, त्यासोबत या देशाला संपूर्ण साफ करा. हे बांगलादेशी रोहिंग्या आपापल्या गावाला पाठवा तिकडं. हे तिकडून येत आहेत आणि सांगतात आम्ही UPच्या आझमगडचे आहे, आम्ही प्रतापगडचे आहे. कोणी इथले नाही आहेत, हे सगळे बाहेरचे आहेत. हे फक्त आधार कार्ड वगैरे बनवून त्यांना इथलं दिलंय. की अर्धे जे मुस्लिम आहेत ना आपल्या देशामध्ये, किंवा जे असे रोहिंग्या वगैरे आहेत, हे बाहेरून आलेले आहेत बाबांनो. यांना इथं बसवलं गेलं, यांची वोट बँक तयार केली गेली. या सगळ्या गोष्टीकडे भारतीय जनता पार्टीने आणि तिथल्या आत्ता बनेल त्या सरकारने निश्चित लक्ष दिलं पाहिजे आणि हे सगळं साफ करून टाकलं पाहिजे आणि बांगलादेशला कैचित पकडलं पाहिजे. बांगलादेश आपल्या बगलेत आहे,
पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्रासदायक आहे. त्याचं कुठेतरी नाक दाबण्याची वेळ आता आली आहे, एवढं मला फक्त तुम्हाला या सगळ्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या हातात आलं आणि त्या लोकांनी दिलं, लोकांनी तो विश्वास दाखवला का? कारण त्यांच्या मनामध्ये ती आग होती इतक्या वर्षांची, नाही आता बदल पाहिजे, बस झाला आता खूप अन्याय अत्याचार सहन केले आणि तेच घडलं. तुम्हाला हा एका मॅडमचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, हा एकदा बघा. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा. मैं खुद एक टीचर हूँ और मैं खुद पढ़ी लिखी हूँ, पर पढ़ी लिखी होने का मतलब ये नहीं है कि सेक्युलरिज्म सिर्फ वन साइडेड होगा. अमन चाहिए, चैन चाहिए, दोनों तरफ से अमन और चैन है. पर एक धर्म दूसरे धर्म को हर बार कसौटी के पत्थर पे घिसे, ये सेक्युलरिज्म नहीं है. तो आज के डेट पे ये बहुत इंपॉर्टेंट है कि जो हमारे देश को नहीं बिलोंग करते हैं उन्हें इस देश से बाहर निकाला जाए. बहुत इंपॉर्टेंट है कि सीए एनआरसी इंप्लीमेंट हो. ये ऊपर आप एक बॉम्ब ब्लास्ट कर दोगे, आप स्ट्राइक कर दोगे, आप वो कर दोगे, उससे क्या होगा? दूसरा वेट कर रहा है, दूसरा कश्मीर बना हुआ वेट कर रहा है बंगाल. थोड़े साल में आप देखिएगा बंगाल का क्या हाल है. आज हमारे घर धुलियान, हमारा गांव है धुलियान, वहां से हमें बॉर्डर सिक्योरिटी फोर्स को घूस देना पड़ा हमारी रक्षा करने के लिए. क्यों? हमारे मंदिर को क्यों तोड़ा जा रहा है? मुर्शिदाबाद आपके सामने खड़ा है, लाल गोला आपके सामने खड़ा है, हमें रातों रात बोला जाता है वहां से भागो. क्यों भागे हम जैसे युवा कलकत्ता छोड़ के दिल्ली आके अपने नए, तो क्या चाहते हो आप? कलकत्ता से दिल्ली, दिल्ली से देश के बाहर? कौन आपको एक्सेप्ट करने वाला है? जाग जाओ भाई, समझो व्हाट इज दिस सेक्युलरिज्म. सेक्युलरिज्म सेक्युलरिज्म भाई, जो मेजोरिटी है, आपको मेजोरिटी प्रताड़ित कहाँ कर रही है कि आप हमेशा डर पे जीते हो? कौन डर है आपको? किस बात का डर है? कब आपके साथ मुस्लिम जेनोसाइड हुआ है इस देश में? हिंदू जेनोसाइड तो होते आए 1947 से आज तक आप मुझे एक ऐसा बताइए कि मुस्लिम जेनोसाइड हुआ है. पर हिंदू जेनोसाइड के मेरे पास 10 ऐसे एग्जाम्पल्स हैं जो हुए. तो डरना किसे चाहिए, हिंदुओं को कि मुसलमानों? क्वेश्चन था ना, समझिए. क्यों कर रहे हो? ये इकोसिस्टम तैयार हो रहा है, आप लोग को दिख नहीं रहा है क्या? दिखाओ ना, असलियत दिखाओ. पर जब असलियत दिखाते तो हम जैसे ही पढ़े लिखे ये बोलते ये देखो ये लोग हिंदू मुसलमान कर रहे हैं, आरएसएस है, वीएचपी. भाई रियलिटी ना, उन जो लोग ये कहते हैं ना, उन्हें पहले घसीट के वहां ले जाओ और ले जाकर पहले वहां रखो, तब उन्हें समझ में आएगा कि चीज क्या है. मेरी तो सिर्फ एक ही डिमांड है कि सीए एनआरसी इंप्लीमेंट करने का टाइम आ गया और ढंग से देश के हर कोने में इंप्लीमेंट कर लीजिए. मैं बंगाल से हूँ, मैं ये चीज देख के ना मैं डर चुकी हूँ कि यही अगला दृश्य बंगाल का होगा. इकोसिस्टम क्रिएट किया जा रहा है बंगाल में, ये दहशत फैलाने के लिए, ये सिचुएशन क्रिएट करने के लिए. और जो हिंदू बोलता है वो देशद्रोही बन जाता है, या आरएसएस का भक्त बन जाता है, या विश्व हिंदू परिषद का भक्त बन जाता है, या मोदी भक्त बन जाता है.